नमस्कार, आज आपण बनवणार मांदेली फ्राय. प्लेटमध्ये मांदेली काढून घेतलेली आहेत, त्यामुळे अशी कट करून घ्यायची. पहिले त्याचा हेड आणि पोटाचा भाग हा कापून पूर्ण सर्वांचा असं सेम करायचं आणि साफ करून घ्यायची. त्यानंतर असं झालं की स्वच्छ धुवून काढायची. अशा प्रकारे धुवून घ्यायची. मग त्यामध्ये आपण चिंचेचं पाणी ॲड केलं, तुम्ही कोकमसुद्धा ॲड करू शकता. मग पुढे आपण सर्व मसाले ॲड करायचे. त्याच्यात धना पावडर, लाल तिखट, आगरी कोळी मसाला हा, हळद टाकायची. थोडीशी मी आमचूर पावडर यूज केली आहे, तुम्ही नाही यूज केली तरी पण चालेल. आणि चवीनुसार मीठ घालायचं. जसं मी प्रोसेसमध्ये दाखवलेलंच आहे, तुम्ही तशा प्रकारे तुमचं जेवढी क्वांटिटी त्या हिशोबाने तुम्ही ते घेऊ शकता. ऑल ॲड करून झालं की मग सगळं मिक्स करून घ्यायचं. ऑल मिक्स झाल्यावर 5-10 मिनटं ठेवायचं मॅरिनेशनसाठी. असे मिक्स करून घेऊन ठेवायचे पूर्ण. मग असे प्लेटमध्ये ठेवून 10-15 मिनटं रेस्ट द्यायची. मग तव्यामध्ये तेल ॲड करून तेल चांगलं तापून द्यायचं कडकडीत. मांदेली एकदम चांगले फ्राय. मग मी कोटिंगसाठी तांदळाचं पीठ वापरलं आहे, त्याच्यामध्ये मसाला, हळद घातलेली आहे. ते तेलावर ॲड करायचे एक एक करून. पूर्ण तेल तापलं की सगळे ॲड करून घ्यायचे, कारण की मांदेली छोटे छोटे असतात. काही एक 2 असं फ्राय नाही करावं, सगळे एकदम पण फ्राय करू शकता तुम्ही. एवढं काही हे करायची गरज नाही आहे. मग पूर्ण ॲड करून पूर्ण दोन्ही साईडून फ्राय करायचे. अशी आहे आपली रेसिपी. थँक्यू, धन्यवाद.